याला रस्सी लावलेली असते, पुढे धारदार शस्त्र आहे आणि रस्सी आपल्या हातात राहते। पुढे सोडल्यावर पुन्हा एकदा ते हत्यार आपल्या हातात येतं, आपलं पूर्ण हत्यार सोडून द्यायचं असतं गरीबावर। इतका सुंदर हत्यार, पण खेळायचं याला खऱ्या अर्थानं वाघाचं काळीज लागतं। म्हणून म्हटलं होतं दाखवा। और बच्चा हो, एका हातात ढाल, दुसऱ्या हातात तलवार। नक्कीच सणाची बलुसरे। या तलवारीमध्ये पण नावं वेगवेगळे आहेत बरं का। भवानी तलवार वेगळी, तोफ तलवार वेगळी, विविध प्रकारच्या विविध असते। अरे वा, चक्र याला खऱ्या अर्थानं अग्नी लावलेली असते। हे अग्निचक्र आहे। एकाच वेळी रात्रीच्या वेळी गनिमांना जर आपल्याला फसवायचं असेल, आपल्याकडे मावळे कमी पण अनेक ठिकाणी आग दिसते तर अनेक मावळे दिसत आहेत। खऱ्या अर्थानं दिशाभूल करण्यासाठी तर गनिमाचा दारू गोळा उडवायचा असेल तर हे चक्र असंच फेकून द्या, त्या दारू गोळ्याच्या कोठाराच्या दिशेनं आपल्या हातामध्ये एक चक्र धारण केलं होतं। हे छत्रपतींचं चक्र आहे स्वराज्याच्या रक्षणासाठी। यावरती आग तुमच्या धावण्याबद्दल रक्त जागृत करतं। खऱ्या अर्थानं आगीशी खेळावं ही परंपरा आपली आणि ही परंपरा जोपासली। ही परंपरा खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाची रंगत आपल्यामुळं। अरे वा, अरे सभा सांगा तेवढं वरती येऊन अडकलं त्याच्यात, पण काही हरकत नाही, प्रयत्न केला सुंदर। सुंदर 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 अप्रतिम। मावळ्यांनी स्वराज्य उभा केलं, हे कसं होता आणि याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि लक्ष समोर आहे, दोन नारळ समोर ठेवले। तेव्हा म्हणजे इतका वेग शरीराने घेतलेला असतो, हातांनी घेतलेला असतो आणि पटकन देहावर जायचा। जे ध्येयाने ही लवचिकता होते आणि म्हणून हे रगरागिने आजही आपल्याला पाहायला मिळते। आमच्या रक्तातच आहे। बाजी प्रभू देशपांडे दोन हातात दोन तलवारी घोडकेंड लढली आणि त्या घोडकेंडीचं नाव झालं पवनखिंड। आणि याच त्या दोन हातातल्या दोन तलवारी जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही, प्राणत्याग होणार नाही, माझा राजा सुखरूप गडावर पोचला नाही, हे आश्वासन विश्वास या तलवारीमध्ये होता, नव्हे त्या मनगटात होता। आणि म्हणून तलवार बाजी देवा सागर शेवटे आपल्या समोर पवित्रा घेताय। सुंदर, अरे वा, भले सफा वाहन वट्या, ओ त्याच वेगात तलवार चक्र गट्टुगार बाणा अशी विविध हत्यारे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत।
पुढचं पात्र लवचिक आहे आणि त्याचा अंदाज घेणं फार अवघडता. यशवंत दाडपट्टा या ठिकाणी ही रंगरागिरी निवडालेली आहे आणि एक धाव 2 तुकडे. पवित्रा घेतला सुंदर. अरे वा, गणित घालत झाला पाहिजे. एक धाव 100 तुकडे. एकदा जोरदार टाळी वाजवून याचं स्वागत करूया. छान छान अप्रतिम अचूक. अरे वा, पवित्रा घेतला. पवित्रा घेतला. भले शपा अचूक वार याला म्हणायचा. दोन्ही बाजूला लोखंडी गोळे लावलेले असतात. लक्षात घ्या, अगदी लक्षपूर्वक करणारा हा खेळा. डोळ्याचा स्पर्श फिरावा असा क्षण बोला आणि समोर ठेवलेला लिंबू. अरे वा, सुंदर. त्याच्यावर लक्ष इतका पवित्रा घेऊन आपलं लक्ष हलत नाही. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. जोरदार टाळी. अरे जफर और बच्चा हे मोबाईल उडवायचा आहे पुढचा. हो, पवित्रा घेतात. अरे वा, अरे वा, काय चिमुकली आहे. एका जोरदार टाळी वाजवून स्वागत करूया. हे रक्तात असावं लागतं. समुद्राला हे गरुडाचे पण कजोड साहित्य, पण गगन भरारीचं बळ हे रक्तात. चिमुकली रंगरागिरी लठीकाठी द्वंद्व युद्ध या ठिकाणी आपल्या समोर पातळ जितका लवचिक आहे तितका शरीर लवचिक असावा. अरे वा, शबास. अरे वा, भले शबास. कलिंगड असा पोटाळा काढायचा आहे बरं का. आता नव. अरे वा, भले शबास. त्याला म्हणायचे नजर. नक्कीच आणि पवित्रा. सुंदर. हो, काही मुलं हो छान. हनुमान उडे. बाबा 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 बाबा. मनगटात ताकद असावी लागते.
आणि त्याला मातीशी नाळ जोडावी लागते, मग असे खेळ सादर करता येतात. हे सत्यातलं आहे, त्याला मातीशी नाळ जोडावी लागते, मग असा खेळ जमतो. टाळी वाजवून स्वागत करूया, याला म्हणायचं शौर्य. अगदी ध्येय निश्चित केलेला आहे, ध्येय निश्चित केलेला आहे. सन्माननीय आमचे उदय यादव, खऱ्या अर्थानं इतिहासाचा उदय करणारा, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये चैतन्य निर्माण करणारा आमचा गुरु. एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करूया यांचा. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय. भवानी हर हर भले सप्पा. यशवंती दांडपट्टा विद्या भाला फरशी कुराट आणि लाठीकाठी नगरागिरी या प्रतापगडाच्या भूमीमध्ये आज खऱ्या अर्थानं ही रंगरागिरी या ठिकाणी कडावती आहे. सुंदर सुंदर अप्रतिम एकदा जोरदार थाळी वाजवून स्वागत करूया वाऱ्याचा वेग. एक बाजूला भाला आणि विठा पवित्र घेण्यासाठी तयार. एक बाजूला भाला आणि एक बाजूला गट्टूदार बाणा. तेव्हा आल्यानंतर बाणाचा दुसरा हे हनुमान उडी आणि पवित्रा घेतला हा बालेक्षमो. एकदा जोरदार थाळी वाजवून त्याचं स्वागत करूया. आणि सभा मंडपाच्या बाजूला उभे असणारे, बाहेर उभे असणारे सर्व शिक्षक वृंद यांना विनंती आहे, आतमध्ये येऊन बसा. अरे वा, लाठीकाठी प्रशिक्षक उदय यादव, सागर शेवटे आणि हे सर्व विद्यार्थी आपल्या समोर सादर करतायत साहसी खेळ लाठीकाठी.